आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोघांमध्ये तुम्हाला आता क्वालिटी क्रिकेट का असतं ते पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील आपण पाहतो नक्कीच भिवंडी तालुक्यातील आणि ठाणे जिल्ह्यातील स्पर्धा. आपल्या बॅटचं एज आणि फर्स्ट हा महत्त्वाचा झेल आहे. हा झेल नाही आहे कारण शुभमला देखील माहिती आहे की नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आदित्य मांदमाच डोक्यावरती शुभम हात ठेवावा लागणार आहे कारण प्रज्वल एक ब्रिक बॅटर आहे. तो जर थांबला तर मात्र तुमच्या टीमचं काय खरं नाही आहे. तुमच्यावरती अटॅक करणार आहे, तुमच्यावरती तोफखाना त्याचा पसरणार आहे. आणि प्रज्वलसाठी वाक्य जीवदान दिलं ना त्याचं सुनं करा. गुणवंत पवार यांच्या शुभस्ते मात्र मानधमाच दिली जाते. मिस्टर आदित्य अप्रतिम क्रिकेट, एक चांगली फलंदाजी, एक चांगली गोलंदाजी आणि एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची गणना केली आहे भिवंडी टेनिस बॉलमध्ये. तो देखील यावेळी मुख्य मंचावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. तिसरा बॉल यावेळी फुटवरनं चेंडूला ब्लास्ट करायचा प्रयत्न मात्र मिस्ता मिड विकेटच्या डोक्यावरनं आणि फर्स्ट विकेटचं डाऊन हियर. मिस्टर प्रज्वल बॅक टू द डगआउट. जो है अलबेला मदनैनो बॅटिंग स्ट्राईकवरती पाहू शकाल नक्कीच एक चांगला बॅटर होतो की प्रथमेश ठालके. यावेळी वन डाऊन सर्वण स्ट्रायकर इनवरती येतोय. षटकातील 2 चेंडूमध्ये अप्रतिम मात्र सिंगल डबल, तिसऱ्यावरती मात्र विकेट पाहायला मिळाली आणि 3 चेंडूनंतर धावसंख्या फलकावरती फक्त 2 येते. पहिल्या षटकाची सुरुवात शुभमनं चांगली केली आहे. कुठेतरी मात्र प्रत्येक अट्रॅक्शन आणि कुठेतरी मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. ते आपल्या गोलंदाजी मार्कवरती आपली स्वार करत असताना मात्र वेगवान चेंडूला रोखण्याचं काम करण्याचा प्रयत्न करतोय. प्रज्वलची फलंदाजी मात्र संपुष्ट आली, त्याला परतावं लागलं आपल्या परतीच्या प्रवासाला. त्यानंतर मात्र बॉलिंग मार्कवरती येतोय पुन्हा एकदा शुभम. प्रथमेश ठालके एक चांगला बॅटर, तो नक्की वन डाऊन सरपर सायकर शुभमच्या विरोधात. चांगला बॉल मात्र यावेळी ऑन साईडला क्षेत्ररक्षक येणार नाही. एका चेंडू मात्र डीप पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल कन्वर्ट करत आहे. चांगला विचार केला तर ज्याच्यावरती पूर्णपणे चांगलं कॉन्ट्रॅक्शन आणि चांगला विचार केला तर फटकारमध्ये पाहायला मिळणार आहे. कुठेतरी मात्र थोडासा उशिराने बॅट चेंडूवरती आली आणि एक सिंगल कन्वर्ट केली. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 3 येते. 5वा बॉल पाहायला मिळणार आहे. प्रथमेश ज्याच्या बॅटमधनं एक सिंगल कन्वर्ट झाली, आता मात्र गुड्डूला सॅक इनवरती आणतोय. यावेळी चांगला स्ट्रोक्स ज्यावरती मात्र मिडविकेट पाहू शकाल. सरळ चेंडू लागवरती आघात केला. सरळ चेंडू मात्र मिडविकेट बाउंड्रीला खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र कुठेतरी मात्र हे वातावरण दमाट आहे आणि त्या क्षेत्रात पाहू शकाल कुठेतरी मात्र चेंडू आणण्याचं काम केलं. एक सिंगल आणि 2 धावांचा मात्र प्रयत्न केला आणि मात्र सुखरूपरित्यानं त्या 2 धावा देखील कंप्लीट केल्या आणि या 2 धावांनी स्कोरकार्ड जाऊन पोहोचेल ते फलकावरती 5 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, 5 या धावसंख्येवरती. 5 धावसंख्या फलकावरती येते. षटक जर आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी झाली आहे. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 5, धावसंख्या फलकावरती 5 झाली. शेवटचा बॉलच्या षटकामध्ये जी मात्र अपेक्षा होती ती मात्र आपले कॅप्टन कंप्लीट करतोय. कारण सरसेनापती कसा असावा तर सरसेनापती शुभम सारखा असावा. कॅप्टन कसा असावा तर शुभम सारखा. पहिलं स्वतःचं अस्तित्व, मग मात्र बाकीच्यांचं अस्तित्व बघण्याची इच्छा असेल आणि त्यानंतर चेंडू मात्र सरळ लँड केला गुड्डीनं डिक्लेअर झोनमध्ये. मग एक चेंडू मात्र आडला गेला आहे, डिक्लेअर झोनमध्ये जात नाही आहे. तेवढंच पाहू शकाल सुपर आणि बिग विंडो विकेट. जे प्रेक्षक आहेत तरी लगेच समजा ते बॉल आतमध्ये गेला की बाहेर आहे.
पंच निर्णय काय राजेंद्र सर या चेंडूवरती निर्णय काय सिंगल धाव आहे 2 धावा आहेत आणि या 2 धावेनं स्कोर कार्ड 2 पुढे सरकेल जाऊन पोचेल ते फलकावरती षटक कंप्लीट झालं ते मध्ये पहिलं 7 रन ऑन द स्कोर बोर्ड 7 चेंडू जर विचार केला तर 6 चेंडू फेकून झाले 7 धावसंख्या फलकावरती आली आणि बॉलिंग मार्कवरती फलंदाज आपल्याला पाहतो यावेळी अक्षय एक चांगली फलंदाजी करण्यामध्ये देखील अनुभव आहे आणि या मॅच करता विचार केला तर एक चांगली बॅटिंग ज्यांनी स्वीकारली आहे ती म्हणजे प्रथमेश टाळके आणि टीम आणि प्रज्वल आणि टीम आपल्याला पाहायला मिळते असा एक महत्त्वाची विकेट मात्र शुभमनं कंप्लीट केली आहे पवनपुत्र वडपेच्या विरोधात मात्र पाहू शकाल टीम धुंडा वडवली जी मात्र प्रयत्न करते या रन ऑफ टुर्नामेंटमध्ये कशा पद्धतीनं क्वालिफायची वाटचाल करणं दोन्ही टीमसाठी मात्र संघर्ष करावा लागणार आहे ही मॅच मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत शेवटच्या चेंडूवर ते निश्चित जाणार आहे त्यावरती नो डाऊट आहे त्यावरती शंका नाही आहे यावली चांगला कट बॉल जेव्हा डिक्लेअर सोडून चेंडू चालला गेला एक सिंगल येते पहिल्या बॉलवरती आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सारखे जाऊन पोचेल 8 या धावसंख्येवरती म्हणजे सुरुवात जी हवी होती ती देखील पाहायला मिळते दोन्ही टीमकडनं जो क्रिकेट आहे तो क्वालिटी क्रिकेट आहे कारण कुठेतरी प्रत्येक चेंडू तुम्हाला मात्र प्रेशर दबाव दोघांवरती पाहायला मिळणार आहे आणि तो प्रेशर काय सांगून जातो क्रिकेट कसं आहे प्रेशर सांगून जातो खेळाडूचं कौशल्य कसं आहे खेळाडू स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे आणि ती वेळ तुम्हाला सांगून जाते क्रिकेटचा मोबदला कसा आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय सेकंड बॉल रिव्हर्सची पॅटर्न केलाय मात्र चेंडू निघून जाईल सरळ गुडूच्या बॅटमधनं तो मात्र बॅक साईडला जिथे मात्र डिक्लेअर झोन आहे आणि एका सिंगलनं मात्र स्कोर कार्ड पुढे सरकेल जाऊन फलकावरती 9 रन ऑन द स्कोर बोर्ड 8 चेंडू फेकून झाले धावसंख्या फलकावरती 9 आली आहे चांगले स्ट्रोक मध्ये खेळू दिले जात नाहीये चांगल्या बरेंद्र वारपुरी पाहू शकाल एका साईडनं वीरभजन धोंडावडेली एका साईडनं मात्र टीम वडपे अप्रतिम गोलंदाजी करते शुभमची तारीफ करेन काय शुभमने अप्रतिम गोलंदाजी केली त्याच्यावरती मात्र प्रज्वलला देखील बाद केलं त्यानंतर बॉलिंग मार्कवरती अक्षयनं त्यामध्ये 2 चेंडू फेकून दिले धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 9 ऑफ द रन ऑन द स्कोर बोर्ड तिसरा बॉल यावेळी सरळ चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये तयार आहे प्रथमेश टाळकेच्या फलंदाजीला पूर्ण विराम प्रथमेश टाळकेच्या फलंदाजीत स्टॉप्स दर्शवलं की नक्कीच आता फलंदाजी संपली आहे परतावा लागणार आहे आणि सेकंड विकेट इज डाऊन हिअर मिस्टर प्रथमेश टाळके बॅक टू द डगआउट धन्यवाद डीजे 4 दिवसापासून आपण नक्कीच पाहतो 4 दिवसांनी तुम्हाला मात्र ते डीजे वाद्य पाहायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे डीजे अक्की आपण पाहतोय नसगावतील डीजे ऑपरेटर ते आपण पाहतो नक्कीच पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना एक चांगलं सॉंग्स देखील तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि चांगलं काम करत असताना पूर्ण कोशिंबीकरानं एक क्रिकेटची खूप मोठी पर्वणी तुमच्यापर्यंत आणून ठेवली आहे 11 जानेवारी ते 14 जानेवारी हे स्पर्धेचं मात्र महान अंतिम दिवस कधी पोचूया या मॅचकडे आतापर्यंत विकेटवर पाहायला मिळाला प्रथम टाळके याची फलंदाजी संपुष्टात आली त्यांना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय सतीश पाहायला मिळतोय अक्षय अप्रतिम गोलंदाजी 3 चेंडूवरती फेकून झाले 2 धावा फक्त खर्च करतोय चौथ्या बॉलसाठी आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती येतोय 4 ते 5 बॉलांचा फक्त रनअप आहे आणि त्यानंतर मग आपल्या शैलीनं आपल्या बॉडी लँग्वेजनं चेंडूला विसावणं यावेळी थोडासा मात्र स्विंग गोलंदाजी त्याला मात्र स्विंगिंग बॉल करण्याचा प्रयत्न केला थोडासा मात्र आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावरती मात्र डॉट क्रमांक चेंडू 4 पाहायला मिळाला चार वुडच्या आपण मॅचेस पाहतोय 24 चेंडूचा खेळ देखील आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग राजा वर्ग या स्पर्धेला मात्र उद्यापासून तुम्हाला दाटी वाटीनं पाहायला मिळणार आहे यावेळी चांगला स्ट्रोक ऑन साईडला क्षेत्ररक्षक परफेक्ट रिझन टायमिंग मध्ये आणि क्षेत्ररक्षकांनी म्हटलंय फलंदाजाला आयुष्यमान भव जीवदान दिलंय कारण एक हलका कॅच जो देखील कॅरी झाला नाहीये ऑन साईडला आणि ज्यावरती मात्र आपण पाहिलं तर मिड विकेटवर क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न होतोय एक सिंगल कन्वर्ट करण्याचा 2 धावा तेवढ्या वेगाने कंप्लीट केल्या आणि धावसंख्या जाऊन बसते ती फलकावरती 11 या धावसंख्येवरती 11 ऑन द स्कोरबोर्ड 11 चेंडू 11 धावसंख्या पूर्णपणे अप्रतिम गोलंदाजी कारण चांगलं स्ट्रोक येत नाहीयेत कुठेतरी मात्र फुटफॉर्मला करत घेतोय कारण प्रज्वल आणि प्रथमेश टाळकी जोडी मात्र कमबॅक करताना पाहायला मिळत नाहीये कारण त्यांना प्रतिचा प्रवास सहन करावा लागला यावेळी घुटनाट एक सरळ चेंडूला खेळला ऑन साईडला आणि यावेळी मात्र एक चांगला झेल त्या क्षेत्रामध्ये कॅरी झालाय थर्ड विकेट ॲज अ डाऊन हिअर परतावं लागेल फलंदाज सतीशला
षटक ते देखील दुसरं कंप्लीट झालं. धावसंख्या फलकावर तेल ती मात्र 3 लॉस नंतर ती मात्र 11 या धावसंख्येवरती. येणारे 12 बॉलिंग ट्रॅकवरती येतील. तोपर्यंत घेऊया डीजेचा आस्वाद, देऊया डीजेला संधी. केली तेव्हा अक्षय पाटील सारखा फलंदाज बॅटिंग स्टँडवरती आला. अनेक वेळेला मी ते घडताना पाहिलंय आणि घडत असताना मात्र या वर्षामध्ये त्याला मी पाहिलंय. 3 टुंडामध्ये आमने सामने मला तो खेळताना पाहायला मिळाला. आज मात्र उशिराने येतोय कारण प्रॅक्टिस नाही आहे. त्यांनी देखील म्हटलं होतं नक्कीच पांडव सर प्रॅक्टिस नाही आहे, त्या अनुषंगाने मी कुठेतरी बॅकफुटला थांबत असतो आणि त्यानंतर मात्र एक जबाबदारी स्वीकारतात प्रयत्न करावा लागणार आहे. आज मात्र आलेखावरती लिहिण्याची वेळ आली आहे की अक्षय पाटील हा खेळाडू भिवंडी टेनिस बॉलमध्ये कशा पद्धतीने बिलॉन होऊ शकतो, कशा पद्धतीने मात्र विदाऊट प्रॅक्टिसनं आत येऊ शकतो, मात्र त्याचा तरी पाहायला मिळणार आहे. त्या देऊन जाऊया ओव्हरकडे. एका साईडनं बॉलिंग मार्कवरती आलाय नितेश. पहिला चेंडू या बॉलिंग खेळण्याचा प्रयत्न होता, त्याचं नाव पाहू शकेल नक्कीच गुड्डू. तो देखील असं मैदान छापू आहे. दोन्ही बॅटर देखील चांगले आहेत, एक चांगली फलंदाज इथनं देखील होऊ शकेल. आत्तापर्यंत मी तारीफ करेन खऱ्या अर्थानं टीम बडपेच्या गोलंदाजीची. एक नाईस ऑफ द डिलिव्हरी, हे नाईस ऑफ द क्रिकेट आणि अप्रतिम क्रिकेटची पर्वणी ही मात्र पाहायला मिळाली. पारदर्शकता तेवढी मात्र तत्त्वया. सेकंड बॉल यावेळी चांगला असतो खेळला होता चेंडू, मात्र बॅटची कडा तर सेट डाऊन पाहायला मिळलं. 1 डाऊन स्वरूपानं एक सिंगल कन्वर्ट केली जाते. चांगली फेकी, चांगलं कलेक्शन होत असताना मैदानच्या आतमध्ये पाहतात आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते फलकावरती. 3 विकेट नंतर 12 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ तुम्ही जर पाहिलं तर नुकसान झालं 3 विकेटचं. त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी, तर नक्कीच निशांत देखील आपल्याला पाहतो त्यांनी आतापर्यंत 2 चेंडू फेकून एक धाव खर्च केली आहे. अक्षय पाटील यावेळी मात्र स्ट्रायकर एंडवरती आलाय. अजूनही 10 चेंडू मात्र बाकी आहेत अक्षय. आणि यावेळी स्लोवर लाईन सर्वात उत्तम चेंडू ज्याच्यावरती फक्त 20% आघात झाला, 80% त्याला मात्र स्वकृपरीतीने क्रिसनं मात्र नक्कीच त्याचं उत्तर दिलं. कारण स्लोवर लाईन लेंथ कुठल्या स्पॉटवरनं चेंडू लावून दिलं, कुठल्या स्पॉटवर चेंडूला उडवणं, कुठल्या स्पॉटवर चेंडूचा टप्पा मात्र अखेरीच कंप्लीट करणं, त्या अनुषंगाने पाहतोय. चौथा बॉल बॅक टू बॅक वाट गोलंदाजी. प्रत्येक चेंडू मात्र सीमारेषा बाहेर जाणार नाही अक्षय, कारण कुठेतरी एक सिंगल डबल धावसंख्या घ्यावी लागणार आहे. गुड्डूला स्ट्रायकर एंड देणं तरी चालेल, कारण विदाउट प्रॅक्टिसनं क्रिकेट कधीच घडला नाही आहे, घडू देणारी नाही आहेत. कारण विदाउट प्रॅक्टिसनं कधीच क्रिकेटचा परवाना झाला नाही आहे, कारण क्रिकेटमध्ये सातत्याने विदाउट प्रॅक्टिस कधीच झालं नाही आहे. उदय घरत यांच्याकडनं मात्र चौकार आणि षटकार रॅटिंगसाठी 500 रुपये इनाम आहे. यावेळी फटका देखील फसलाय, फलंदाज देखील फसतोय आणि त्या जाल्यामध्ये अडकवलं गेलं. त्या मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एक मोठा मासा घालायला लागला, त्याचं नाव आहे अक्षय पाटील. तो देखील यावेळी बॅकफुटला पाऊल मिळतोय आणि पूर्णपणे आता मात्र हवी झाली आहे. धावसंख्या फलकावरती आहे ती फक्त 12. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला, 12 धावसंख्या फलकावरती. न्यू बॅटर मैदानाच्या उदय घरत यांच्याकडनं मात्र प्रति षटकार हॅट्रिक आणि प्रति चौकारांनी 500 रुपये किताब दिले जाईल. यश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. यश देखील चांगला बॅटर आहे, कारण चिंचवडच्या मैदानावरती मला वेगळे काहीतरी कॉम्बिनेशन पाहिलं होतं मी, कारण प्रज्वल आणि यश ही जोडी मी सातत्याने पाहिली. त्यानंतर कुठेतरी या मॅचमध्ये मला वेगळीच स्थिती पाहायला मिळाली. शेवटचा बॉल, अजूनही मात्र 7 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या फलकावरती जरी 12 असेल तरी मात्र पूर्णपणे या मॅचवर झाली आहे आणि पहिली इनिंग जरी साकारण्याचा प्रयत्न असेल तरी मात्र तुम्ही टेलर पाहिलात, पिक्चर मात्र बाकी आहे. कारण लो स्कोरिंगवर 25 ते 30 धावा जरी आल्या 7 चेंडूवरती तरी मध्ये कमबॅक होऊ शकेल. यावेळी यश चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र 30 सर्किटच्या राऊंडमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच योग्यतेने मात्र एक सिंगल कन्वर्ट केली जाते. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती आपल्याला पाहाल 13 या धावसंख्येवरती. यानंतर तुम्हाला मॅच पाहायला मिळणार आहे आई गावदेवी ढोंडा वडवली आणि NCC निवली यांच्यामध्ये संघर्ष तुम्हाला पाहायला मिळणार आहे या मॅच नंतर. चला ही ओव्हर होईपर्यंत आपण देखील टॉस बघून पोचायचं आहे आणि या ओव्हरनंतर आम्ही मुख्य मंचावरती मान्यवरांचं मान सन्मानसाठी बोलतोय. त्याआधी 6 चेंडूमध्ये कंप्लीट करूयात. पाहायला मिळणार आहे बॉलिंग मार्फत येणारा नेम गोलंदाज ज्याच्यावरती मात्र धावा रोखण्याचं काम केलं आहे आणि मात्र एका साईडनं यश
हे नाव आज सिद्ध करावं लागणार आहे, कारण आयुष्यामध्ये मिळणारी जी उत्तर आहे, आयुष्यामध्ये मिळणारे जे क्षण आहे त्याचं नाव यश आहे. कारण तुम्ही सातत्याने प्रॅक्टिस करा, प्रयत्न करत असताना मात्र जे मिळणार आहे त्याचं उत्तरच यश आहे. आणि आता मात्र यशला ते सिद्ध करावं लागणार आहे. बॉलिंग मार्कवरती येतोय भगवान, देवाचं नाव आहे, मात्र देवाच्या नावानंच काम करावं लागतंय. त्यावेळी यश खेळण्याचा प्रयत्न करतोय, मोठा स्ट्रोक्स चेंडू मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर नंतर शॉर्ट फायनलच्या रिझन डीप पॉईंटला पाहायला मिळतोय आणि एका सिंगलनं मात्र स्कोर कार्ड पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते फलकावरती 14 या धावसंख्येवरती. 14 धावसंख्या फलकावरती आली आहे. 5 चेंडूचा खेळ अखेरीच मात्र होणं बाकी आहे. 5 चेंडूनंतर मुख्य मंचावरती आपल्याला पाहतोय नक्कीच वेळात वेळ दिली आहे. सर्व मान्यवर येत आहेत. संडेमध्ये देखील तुम्हाला अनेक दिग्गज मान्यवरांची एक चांगली भेट देखील पाहायला मिळणार आहे. एक दिग्गज मान्यवर देखील स्पर्धेला मात्र वेळात वेळ दिली देतील, कारण सुपर संडे म्हटलं तर ग्रँड फायनल आहे, फायनलचा दिवस, महान 3 दिवस या स्पर्धेतील. दुसरा बॉल यावेळी मिड ऑफला खेळण्याचा प्रयत्न होता. शतरक्षक बाजूने की गुड्डूच्या बॅटमध्ये चेंडूमध्ये सर लँड झालाय आणि तेवढ्याच वेगाने मात्र 2 धावा कंप्लीट करत तिसऱ्यापर्यंत केला जाईल का, आणि मात्र यस नो मध्ये 3दा चौथीचा प्रयत्न होईल का. खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी आणि चौथी धाव देखील कंप्लीट होते आणि या 4 धावेने मात्र स्कोर कार्ड 4 ने पुढे सरकेल. चार धावा आणि या 4 धावेने मात्र गुड डिसिजन आणि 4 धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते फलकावरती 18 या धावसंख्येवरती. ते डिक्लेअर झोन ते कपड्यामध्ये चेंडू आहे. यावर नंतर मान्यवरांचा पण नक्कीच साई सत्कार करणार आहोत मुख्य मंचावरती. सगळं खरं त्यांचा सत्कार आपल्याला पाहायला मिळणार आहे मुख्य मंचावरती. आम्ही कौशंबिक चषक 2024 मध्ये आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळेल. यावेळी थोडंसं येऊन खेळायचा प्रयत्न केला नक्कीच गुड्डूनं, मात्र बॅटची एज आणि ज्यावरती मात्र चेंडूला फक्त पनिशमेंट आली आहे ती मात्र एका सिंगलची, आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते फलकावरती 19 या धावसंख्येवरती. 3 चेंडू शेवटच्या षटकातील कंप्लीट झाले, धावसंख्या फलकावरती 19 झाली. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कशा पद्धतीने अटॅक करावा लागेल. यश ही फलंदाजी चांगल्या स्ट्रोकने तो ओळखला जातो, तो चांगला बॅट्समॅन ओळखला जातो. आतमध्ये टीम ढोंडावडी करते, मात्र मला बॅकफुटला पाहायला मिळाली. मात्र खऱ्या अर्थानं टीम वळपे सकाळपासून काय मेहनत करत असताना मात्र आपली गोलंदाजी आणि त्यावरती मात्र खऱ्या अर्थानं क्वालिटी क्रिकेट. यावेळी मिस टायमिंग पुढे एकदा सिंगल डबल ही धावसंख्या मात्र योग्य असेल, मात्र कुठेतरी जे दबाव आणि प्रेशर होतं ना ते पूर्णपणे ढोंडावडवलीवरती होतं. नाणेफेक जिंकली होती, मात्र प्रज्वलनं डिसिजन माझ्यापर्यंत पोहोचवला होता की सर नक्कीच फलंदाजी करू, मात्र ती फलंदाजी झाली नाही आहे. कारण फलंदाजी करत असताना मात्र स्वतःला परतावं लागलं आणि त्यानंतर मात्र प्रथमेश तालके देखील बाद झाला, त्यानंतर अक्षय पाटील देखील बाद झाला. बॅक टू बॅक विकेट इज डाऊन हिअर. 5वा बॉल बेट केलं, ऑच केलं, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र फाईन लेगला पाहू शकाल टिकलं झोनमध्ये विसावला गेला. एक सिंगल येते आहे आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचत आहे ते फलकावरती 21 रन ऑन द स्कोर बोर्ड 21 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल चला दोंडीचे कॅप्टन्स आपण देखील टॉसमध्ये पोहोचायचं आहे. NCC निवली आणि आईगावची झोंडा वडवली आपल्याला देखील अंतिम पुकार असेल. मान्यवरांचं सत्कार झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये पोहोचणार आहोत. यावेळी चेंडूला उडवलं आहे, मात्र तेवढी ताकद नाही आहे, मोमेंटम नाही आहे, मात्र कलेक्शन नाही आहे. मात्र फाईन लेग बॉन्डीवरती येण्याचा प्रयत्न होता आणि 2दा तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, आणि मात्र पाहू शकाल यावेळी विकेट होत आहे. चौथी विकेट देखील यावेळी पाहायला मिळते. 2 धावा कन्वर्ट केल्या, षटक मात्र 4थं कंप्लीट झालं. 2 धावेने धावसंख्या जाऊन गेली फलकावरती 23 या धावसंख्येवरती. विजयासाठी 24 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. आमचे कॅमेरामॅन देखील पोहोचतील मुख्य मंचापर्यंत. मान्यवरांचा मान सन्मान नक्कीच आपण पाहतोय. पंडितसिंह आदरणीय सौगन घरत यांचा मात्र सत्कार करतील रवींद्र शल्लाल यांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेची भेट म्हणजे सन्मान चिन्ह, माहिती शाल म्हणजे भगव वस्त्र देऊन त्यांना सन्मान केला जाणार मुख्य मंचावरती टाळ्याच्या गजरानं आणि डीजे अगेच्या मात्र धूननं मान्यवरांचा साई सत्कार होतोय. आपण पाहतो नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व आणि नक्कीच या व्यक्तिमत्वाचं मात्र साई सन्मान म्हणजे माहिती शाल आणि मुख्य मंचावरती होताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय कोशिंबकर 2024 हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय आणि डीजेच्या वाद्यमातनामध्ये नाशिक ढोलच्या वाद्यमातनं नक्कीच साई सत्कार होतोय. धन्यवाद डीजे. यानंतर टॉस बॉक्ससाठी आपण नक्कीच जाऊयात. टॉस बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे 2 बिग टीम त्यांच्यामधला संघर्ष.
गुरुदत्त पवार यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाणार आहे. टॉस बॉक्समध्ये आपण पाहणार एक बिग मॅच. यातील जी मात्र जिंकणार आहे ती मात्र क्वालिफायच्या दिशेनं आपली वाटचाल करणार आहे. एका साईडनं आई गावदेवी हुंडा वडवली आणि त्यांच्या विरोधात मात्र NCC नक्कीच आपण पाहतोय निवळी. गुरुनाथ पवार गुरुनाथ पवार यांच्या शुभ हस्ते मात्र आपण नाणेफेक करतोय. सायरस स्पोर्ट्स नक्कीच नाणेफेक जिंकली आहे टीम मात्र NCC निवली. तर नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? फिल्डिंग. ही मॅच शेवटची आहे. या मॅचने तुला देखील माहिती आहे क्वालिफायच्या मॅचसाठी खेळायचं आहे. मात्र काय प्रयत्न असतील आणि फील्ड करत असताना समोरच्या टीममधला रोखण्याचा प्रयत्न असेल, मात्र येणाऱ्या गोलंदाजी काय जबाबदारी असेल? 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 30 ते 35 धावांत रोखण्यापर्यंत. सध्या तर 17 आहे आणि सध्या 17मध्ये वातावरण दमट झालं आहे. मात्र फटके तर बाहेर जाणार नाहीत कारण टायमिंग परफेक्टचा फटके जाऊ शकत नाहीत. धावांत रोखण्याचा प्रयत्न. सलामीचा गोलंदाज कोण असेल? कल्पेश. कल्पेश. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आवडता खेळाडू ज्याचा तू फॅन आहेस आंतरराष्ट्रीय क्रिकेट? रोहित शर्मा. रोहित शर्मा. तर बेस्ट ऑफ लक टीम NCC निवली आणि नक्कीच पाहायला मिळणार एक चांगली लढत, एक चांगला संघर्ष या मॅच नंतर. कारण विन द टॉच अँड फील्ड फर्स्ट निर्णय घेतला गेला टीम मात्र NCC निवलीनं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र सुरुवात झाली. एका साईडनं पहिल्या षटकातील 2 चेंडू ज्याच्यावरती मात्र सिंगल ही धावसंख्या कन्वर्ट केली आहे. वडपे आपल्याला पाहतोय. वडपे करत असताना मात्र बॉलिंग ट्रॅकवरती एक चांगली गोलंदाजी पाहतोय की लो स्कोरिंग मॅच कारण धावसंख्या फलकावरती फक्त आपली पाहायला मिळते ती मात्र 23 विजयासाठी 24 धावा म्हणजे 24 चेंडू आणि 24 रन्स कशापणे कंप्लीट केले जातील. पहिल्या षटकातील 2 चेंडू ज्याच्यावरती मध्ये सिंगल ही धावसंख्या कन्वर्ट केली आणि पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती येतो आणखीच प्रज्वल सायकल फलंदाज आपण पाहतो आणखीच अक्षय आणि प्रतीकची जोडी यावेळी चांगला चेंडू ज्यावेळी अक्षय पाटील सारखा शतक सिंगल फक्त कन्वर्ट केली जाते कारण लो स्कोरिंग मॅचला खऱ्या अर्थानं टायमिंग परफेक्ट आणि मात्र कुठले तरी एक सिंगल डबल ही धावसंख्या कन्वर्ट करणं गरजेचं असतं कारण 3 चेंडूवरती 3 धावसंख्या फलकावरती कुठल्याही प्रकारचा चेंडू मात्र डॉट होत नाहीत हे महत्त्वाचं आहे कारण लो स्कोरिंग मॅचला तुम्ही जेवढे चेंडू डॉट तेवढे मात्र कुठेतरी बॅट तुमची आणि बॅटिंग तुमची मात्र बॅकफुटला जाणार आहे आणि त्याकरता मात्र क्षम्य असणं गरजेचं आहे. यावेळी पाहू शकाल चौथ्या बॉलसाठी सज्ज झाला आहे. यावेळी चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता मिड ऑफ शॉटला मात्र तेवढे पाहू शकाल शतरक्षक अप्रतिम आहे कारण पावच्या षटकामध्ये जे 9 खेळाडू आहेत ना ते मात्र अप्रतिम आहे कारण पूर्ण सर्कल मध्ये सजवलं जातं आणि सर्कलमध्ये फक्त थोडासा गॅप आहे ज्या गॅपमध्ये खेळणं देखील अशक्य मला शक्य करावं लागणार आहे कारण टायमिंग जर परफेक्ट असं म्हणजे ताकद जर अजूनच असेल ते मात्र शतरक्षक पाहायला मिळत आहे आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही आता ऑन साईड आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 2 शतरक्षक आहेत. यावेळी सरळ चेंडूला पाठवलाय आणि मात्र यावेळी नजाकत नाही अदाकत आहे अक्षय बाडेलजी ह्या चेंडूवरती झेपावलाय आणि अप्रतिम सुपर अमेझिंग कारण व्हॅलेंटाईन येतात क्षेत्रामध्ये आमचे तैनात आहेत कुशिंबीकरांचे आमचा निर्णय देखील पोहोचतो. अप्रतिम क्षेत्रक्षण सजवला गेलाय जो चेंडू मात्र ब्लास्ट झाला असता आणि ज्यावरती मात्र अप्रतिम अक्षय पाटील त्या क्षेत्रामध्ये लाजबाब क्षेत्रक्षण स्टॅमिना तेवढा चांगला अक्षय पाटीलचा
कमबॅक करू पाहतोय, मात्र कुठेतरी ती धावसंख्या झालीच नाही. अक्षय पाटील 30-35 यावली ऑन साईडला चेंडूवरती अटॅक केलाय आणि सरळ चेंडूला फेकून देतोय एक दर्जेदार स्ट्रोक्स मध्ये. यावली सरळ पॉवर प्ले आणि पाहू शकाल पाऊल स्ट्रोक्स एका साईडनं ब्युटिफुल पाहायला मिळतात. षटकार असंख्य फलकावरती येते ती 12. पहिली 6 चेंडू कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती 12. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी लक्ष आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण धावसंख्या फलकावरती 12. 11 ही धावसंख्या फलकावरती आहे. 5व्या बॉलवरती सिंगल आली आहे आणि 6व्या बॉलवरती षटकार आलाय. 6 चेंडू कंप्लीट झाली. धावसंख्या फलकावरती 11 आली. लोस्कोरी मॅच कमबॅक करू शकेल का, कारण मीर बजरंग धोंडा वाढवली त्यांचा देखील खूप चांगला क्रिकेट राहिला आहे, त्यांचा देखील मात्र खूप मोठा दबदबा राहिला आहे आणि या मॅच करता ती ओळखली जाणार आहे. मात्र एका साईडने वडपेचा बिग बॅटर जो मात्र स्ट्रायकर एंडवरती उभा आहे, त्याचं नाव आहे फलंदाज पाहतोय अक्षय. यावेळी राईट ऑन द टार्गेट क्लीन बॉलेस त्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. फर्निचर बिघडवलं गेलं आणि फर्स्ट विकेटचं डाऊन हिअर. मिस्टर अक्षय यावली बागते तो दगाव टम्बूच्या अस्त्राला पडताना पाहायला मिळतोय. रमेश तालके याच गोलंदाजीने ओळखला जातोय. होईल कमबॅक करू शकणार आहे. लोस्कोरीला मॅचला थांबवणं ही ताकद आहे धोंडा वडवलीची. सातत्याने या वर्षात देखील त्यांचा प्रवास देखील राहिला आहे, मात्र टीम वडपे देखील कमी नहीं है, कारण कांटे की टक्कर कांटे का मुकाबला यहाँ पर चलता हुआ एक नज़ाकत भरी मैच है, इसके ऊपर सब प्रेक्षक यहाँ पर हावी होती हुई एक और एक अस्त्र इस पर प्रयास करता हुआ आणि यावेळी पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं ज्याच्यावरती अटॅकचा प्रयत्न केला. एक सिंगल कन्वर्ट केली जाते आणि एका सिंगल स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 12 या धावसंख्येवरती. तिसरा बॉल बॉलिंग मार्कवरती येतोय, कारण षटक क्रमांक जे दुसरं प्रगती पदावरती आहे बॉलिंग ट्रॅकवरती मात्र प्रथमेश थालके आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चांगला बॉल ज्यावेळी मात्र आपल्या सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल टेबल देखील महत्त्वाची आहे टीम मात्र वडपेसाठी, कारण ते दाखवतात ॲक्शन जोनी पाहिले असेल तर एकामेकांना खूप चांगल्या पद्धतीनं बिग सपोर्ट देतात आणि एक मात्र चांगली पर्वणी आणि चांगल्या मॅचमध्ये आपल्या टर्निंग पॉईंट बनतात. त्यांना मात्र याती जिंकल्यानंतर मात्र शेवटच्या मॅच मोमेंट बळायचा आहे आणि कुठेतरी मात्र या स्पर्धेकरता क्वालिफायच्या मॅच देखील खेळायची आहे. यावेळी चांगला स्ट्रोक्स करू शकाल नक्कीच अक्षय पाटील त्यावरती येतोय. एक सिंगल दुसरा प्रयत्न केला जाईल का पाहायला मिळणारे वेगाने मात्र यावेळी आपण पाहू शकाल. यस इज गॉन विकेटचा पतंग. सेकंड विकेट इज अ डाऊन इयर मिस्टर संख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती एका विकेटनं तर बॅक टू बॅक पाहायला मिळते. अप्रतिमपणे पाहू शकाल 14 ही धावसंख्या फलकावरती. 24 धावांचं टार्गेट. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती मार्गस्थ चेंडू आतापर्यंत फेकून दिले षटकातील ते आपण देखील पाहतोय. 4 चेंडू 5वा बॉल. न्यू बॅटर जो की बॅटिंग स्थानवरती येतोय. प्रतीक देखील बाद झाला. सागर ह्या खेळाडूचं नाव आहे. आज मात्र क्रिकेटच्या आलेखावरती कशा पद्धतीनं मात्र बेट अँड वॉच सरळ चेंडूला फेकून देतोय आणि सरळ दर्जेदार स्ट्रोक्समध्ये सरळ चेंडूला मात्र स्टँडवरती पाठवलंय. संघर्षाचा संगनाद करत येतोय षटकार.
हे सॉन्ग येतं आणि नक्कीच तुम्ही टर्निंग पॉईंट पाहू शकाल. बिग बॅटर पाहायला मिळतो. नक्कीच फलंदाज शुभम कर्ण एक चांगली स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी अलाउन द कार्पेटनं मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. इस्त्रा कव्हरचा षटरक्षक वेगाने चेंडूवरती येईल आणि एक चांगलं चेंडू मात्र फेकण्याचा प्रयत्न होला आणि एका धाब्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती. मात्र 21 या धावसंख्येवरती 21 रन ऑन द स्कोरबोर्ड. एक ही धावसंख्या फलकावरती आली आहे. षटक आपण तर पाहिलं तर 2 कंप्लीट झाले. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावेची गरज आहे. पूर्णपणे मॅचवरती हवी झाली आहे. पूर्णपणे आपला शिक्कामोर्तब करते आहे ती टीम. मात्र बडपे मात्र क्रिकेट आहे काय घडणार आहे पाहायला मिळणार आहे. काटे की टक्कर जारी आहे. मैच अभी तक खत्म हुई नहीं है. चलते इस मैच की ओर. न्यू गेंदबाज भी तैयार है मिस्टर जतीन. 12 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 3 धावांचं लक्ष ते लो स्कोरिंग मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. यावेळी चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र पाहिलं तर अलाउन द कार्पेटनं या क्षेत्रामध्ये स्क्वेअरली डीप क्षेत्ररक्षक आहे आणि एक सिंगल कन्वर्ट केली जाते. कारण जर समीकरण सोपं आहे तर रिस्क कशासाठी. रिस्क घेतल्यानंतर मला पाहू शकाल की म्हणतात की अति घाई संकटात नाही आणि मात्र संकट ओढण्यापेक्षा शांततेनं एका सारे सेन्सिटिव्ह क्रिकेट खेळणं आणि या मॅचमध्ये आपल्या गावाकरता मात्र ते जिंकवणं देखील महत्त्वाचं आहे. दोन्ही मात्र फलंदाज तेच करतात. एका साईडनं सागर त्याला प्रयास करतो. एका साईड विचार करता शुभम देखील कमबॅक करू पाहतोय आणि विजयासाठी फक्त 2 धावेची गरज. यावेळी बॅटचं एज मोमेंटमने खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश येईपर्यंत मात्र या 2 धावा आणि या 2 धावेने मात्र विजय संपादित केलाय. तो टीम मात्र आपण पाहतो नक्कीच पवनपुत्र बडपे ही मॅच जिंकली आहे आणि तर प्रवास आपला मात्र या स्पर्धेमध्ये या मात्र टुर्नामेंटमध्ये आपला जिवंत ठेवला आहे आणि मात्र यानंतर पाहायला मिळणार आहे एक बिग मॅच. या मॅचचा मानतो मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. अप्रतिम गोलंदाजी आणि अप्रतिम मात्र पदक पाहायला मिळालं ते नक्कीच मिस्टर अक्षय